प्रवीण दरेकरांकडून विधान परिषदेत सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव। निवडणुकीच्या प्रचारावेळी सभागृहाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने हक्कभंग दाखल। दरेकरांकडून विधान परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल। दरेकरांच्या हक्कभंग प्रस्तावाला अनिल परबांचं समर्थन। संबंधित प्रकाराचा पक्षविरहित निषेध केला पाहिजे। परब यांची प्रतिक्रिया। तर राजकारणात पदाची गरिमा न पाहता बोलायला लागलेत। चुकीची वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालणार नाही। शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। सूर्यकांत मोरेंची पोलीस यंत्रणेमार्फत चौकशी करावी। सूर्यकांत मोरेंवर चौकशी करून गुन्हा दाखल करा। उपसभापती नीलम गोऱ्हेंचे आदेश। अवैध दारूवर आळा घालण्याचं लाडक्या बहिणींचं दुःख। अध्यक्षांनी निर्देश देऊनही कारवाई होत नसल्यास चिंतेचा विषय। अभिमन्यू पवारांचं वक्तव्य। तर प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका। मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजपच्याच आमदाराला झापलं। पलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत। बदनेकडून फसवणूक, शारीरिक शोषण केल्याचं समोर येतंय। फडणवीसांची माहिती। सर्व आरोपींवर कठोर कारवाई होईल। फडणवीसांची ग्वाही। लाडकी बहीणपेक्षा महिला सुरक्षा जास्त महत्त्वाची। पलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाचा ज्योती गायकवाडांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला। तर सर्व गोष्टी लाडकी बहीण योजनेशी जोडणं योग्य नाही। ज्योती गायकवाडांच्या निवेदनावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। अनिल परब यांच्याकडून भाडोत्री मंत्री असा उल्लेख। भाडोत्री मंत्री उल्लेख केल्यानंतर सत्ताधारी आमदारांकडून आक्षेप। सभापतींनी भाडोत्री मंत्री शब्द पटलावरून हटवला। महापालिका निवडणुका पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता। सोमवार किंवा मंगळवारी तारीख जाहीर होण्याची शक्यता। पुढील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याचीही शक्यता। महायुतीत बीएमसी साठीचं जागा वाटप हिवाळी अधिवेशनानंतर होणार। मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार। सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर भाजपा ठाम। सूत्रांची माहिती। महापालिका निवडणुकांसाठी भाजपची महत्त्वाची बैठक। फडणवीसांच्या रामगिरी निवासस्थानी प्रमुख नेत्यांची बैठक। महापालिका निवडणुका आणि स्थानिक पातळीवर होणाऱ्या समीकरणांबाबत भाजप नेत्यांमध्ये चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना आणि सीमांकनासंदर्भातील याचिकांवर आज सुनावणी। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे सुनावणी होणार। अंबादास दानवेंकडून व्हिडिओ ट्विट करत सरकारला सवाल। व्हिडिओतील आमदार कोण? पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? सरकारकडे कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे। दानवेंची टीका। व्हिडिओमध्ये मी नाही, व्हिडिओ मॉर्फ केलेला। व्हिडिओमधला संवाद दानवेंनी समोर आणायला हवा होता। महेंद्र दळवींची प्रतिक्रिया। तर दानवेंना कुणीतरी सुपारी दिलेली दिसते। दळवींचा आरोप। मॉर्फ केलेला व्हिडिओ असेल तर तशी तक्रार करावी। पोलीस माझ्याकडे आले तर मी त्यांना पुरावे देईन। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। दानवेंवर मानहानीचा दावा दाखल करणार। अंशतः सत्यता आली तर मी माझा राजीनामा देईन। महेंद्र दळवींचं आव्हान। तर रायगडवासीत दानवेंचा बोलविता धनी असावा। दळवींचा आरोप। मी त्यांचा राजीनामा मागितला नाही, आरोप केले नाहीत। व्हिडिओ तुमचा आहे की नाही ते सांगा। अंबादास दानवेंचं दळवींना प्रत्युत्तर। रायगडमध्ये जे काही राजकारण सुरू आहे त्याचा काहीतरी धागा व्हिडिओत असेल असं वाटतंय। अंबादास दानवे आणि सुनील तटकरेंनी मिळून जाणीवपूर्वक हे केलंय। शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी व्यक्त केली शंका। ठाकरेंना खुश करून अंबादास दानवेंना पदरात काहीतरी पाडून घ्यायचंय। स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी दानवेंचा केविलवाणा प्रयत्न। आमदार संतोष बांगर यांची टीका। सत्ताधाऱ्यांचे आणखी व्हिडिओ समोर येतील। अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओनंतर आमदार आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून पैशाचं प्रदर्शन सुरू आहे। निवडणूक पैसे देऊन मतं विकत घेतली जात आहेत। हा सर्व भ्रष्टाचाराचा काळा पैसा आहे। अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। निवडणुकीत खोक्यांचा वापर झाला हे लपून राहिलेलं नाही। महाराष्ट्रात असा धिंगाणा कधी पाहिला नाही। दानवेंनी ट्विट केलेल्या पैशांच्या व्हिडिओवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। कॅशबद्दल ठाकरे गटानं बोलू नये।
नाहीतर त्यांच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर ऑपरेशन करावं लागेल। अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर मंत्री नितेश राणेंची खोचक प्रतिक्रिया। पीडब्ल्यूडीचा भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय, सर्व कारभार कागदावर प्रत्यक्षात नाही। कंत्राटदारांनी खरोखर कामं केली आहेत का याची चौकशी व्हावी, मनसे नेते संदीप देशपांडे यांची मागणी। पीडब्ल्यूडी खात्यात अनेक अधिकाऱ्यांकडून गैरप्रकार, संदीप देशपांडेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओची चौकशी व्हावी, आमदार सचिन अहिर यांची मागणी। संदीप देशपांडेंनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार, दोषींवर कारवाई केली जाणार, बांधकाम राज्यमंत्री शिवेंद्रराजेंची माहिती। डोंबिवलीनंतर कल्याणमध्येही भाजप शिवसेना आमने सामने, शत्रू भाऊ असला तरी मारल्याशिवाय विजय नाही। शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांचा भाजपला इशारा, तर आडवे आला तर जशास तसं उत्तर देऊ। भाजपचे माजी शहराध्यक्ष वरुण पाटील यांचाही पलटवार। नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी भेटीगाठींसाठी पदाधिकाऱ्यांची गर्दी, तर नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत विरोधक आक्रमक, कर्जमाफी करा, सोयाबीनला भाव द्या, विरोधकांची घोषणाबाजी। सीएसएमटी स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार, मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती, नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। विधान परिषदेत टेंडर प्रकरणावरून गदारोळ, टेंडर प्रकरणावरून अनिल परब आक्रमक, एसआयटी चौकशी करून अहवाल घेऊ, एकनाथ शिंदेंचं उत्तर। पुण्यात महापालिकेच्या 165 जागांसाठी भाजपकडून तयारी सुरू, उमेदवारी अर्ज घेण्यासाठी पहिल्या दिवशी इच्छुकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी, जवळपास 3000 जणांनी उमेदवारी अर्ज घेतले। पास नसतानाही काही जण विधानसभा परिसरात आले होते, तसा अहवाल आल्याची विधानसभा अध्यक्षांची माहिती, कोणती घटना घडली तर कारवाई करण्यात येईल, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा इशारा। 2.5 वर्षांनंतर मी मंत्री होणार असा शब्द दिला होता, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्माराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। विरोधी पक्षनेत्याबाबत कुणाशीही चर्चा नाही, माझ्यासोबतही कुणी चर्चा केली नाही, माझ्या नावाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल, विरोधी पक्षनेतेपदावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रमेश कदमांनी अजित पवारांची भेट घेतली, भेट घेण्यामागचं कारण अस्पष्ट, मी पवारांच्या राष्ट्रवादीत कायम आहे, रमेश कदमांची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाडेंच्या बदनामी प्रकरणी रोहित पवारांना आज नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, रोहित पवारांनी कोकाडेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केला होता। हर्षवर्धन पाटील यांचं मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहांना पत्र, इथेनॉल आणि एमएसपीच्या अंतरात वाढ करण्याची पत्रातून मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर, अजितदादा उद्या एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषणांच्या पुस्तकाचं आज प्रदर्शन, संध्याकाळी 6:30 वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा। धाराशिवच्या भूममध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त, भूमध्ये तानाजी सावंत, राहुल मोठे आमने सामने। कोल्हापुरात शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिल मंजुरीसाठीच्या टक्केवारी, ठाकरे सेनेचे उपनेते संजय पवारांनी प्रकार उघड केला, जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कार्यालयात सापडली टक्केवारीची नोंदवही। नागपूर विधान भवनावर चॉकलेट मोर्चा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा चॉकलेट मोर्चा, 11 महिने प्रशिक्षण देऊन सरकारनं वाऱ्यावर सोडल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। शिक्षकांना राज्य सरकारनं टीईटी पासून संरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन, राज्यभरातील शिक्षक संघटनांचं नागपूरमध्ये आंदोलन। बीडच्या मसाजोगमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण, मनोज जरांगेंकडून संतोष देशमुखांना अभिवादन,
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरारच. तपासाला वेग मिळावा आणि आरोपींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील आमदार फडणवीसांची भेट घेणार भाजप आमदार सुरेश धस यांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी याबाबत आम्ही अधिवेशनात मुद्दा मांडणार आमदार प्रकाश सोळंके यांची प्रतिक्रिया. बीडच्या मस्साजोगमध्ये आज काळा दिवस म्हणून जाहीर. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण. मस्साजोगमध्ये आज संध्याकाळी 7 वाजता कॅन्डल मार्च निघणार. अजित पवारांनी चुकीच्या माणसांना जवळ घेतलं तर विकास कामं आणि पोलीस महासंचालकांचा संबंध काय? धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री भेटीवरून जरांगेंचा सवाल. 2.5 कोटींना सुपारी दिली, आरोपींनी कबूल केलंय. सुपारी प्रकरणात एसआयटी तपास गुप्त का? कृष्णा आंधळेला कधी पकडणार? जरांगे पाटलांचा सरकारला सवाल. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींकडे गडगंज पैसा. आरोपींकडून 35 वकिलांची फौज लावली जाते. आरोपींकडून कोर्टाची दिशाभूल सुरू. सुरेश धस यांचा आरोप. मुंबई विमानतळावर इंडिगोची अडचण कायम. T1 वरून 55 फ्लाइट्समधील 9 फ्लाइट रद्द. आज दिवसभरात 46 फ्लाइट उड्डाणं भरणार. इंडिगो विमानसेवेचा गोंधळ अद्यापही सुरूच. 8 ते 10 डिसेंबर पर्यंत सायंकाळची दिल्ली नाशिक विमानसेवा रद्द. इंडिगो कंपनीची माहिती. इंडिगो विस्कळीत प्रकरणावर लोकसभेत चर्चा. 750 कोटी रुपये प्रवाशांना परत केले. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांची माहिती. तर प्रवाशांचं सामान बॅग्स परत करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात. 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन केल्याचीही माहिती. मालेगाव गुजरात महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला. वीज वितरण कंपनीच्या अनियंत्रित आणि दुर्लक्षयुक्त कारभाराविरोधात शेतकरी संतप्त. कांदा आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नसल्यानं शेतकरी संकटात.